होतंय हो, पण ते पैशाकडनं देसी कोल्हापुरातली कुस्ती हे आहे आम्ही रूम मध्ये. आता जरासं भूक नव्हती आम्हाला. आता म्हणलं माझा पाय मोडला नाही तर पाय आणून घातला ना. आम्हाला वाटलं आम्ही आता काय जेवण वगैरे काय केलं नाही. दुपारी एवढं जेवले की आता सध्या काही गरज नाही. त्यामुळे आता म्हणलं जरासं स्नॅक आयटम थोडासा खायचा, चिप्स वगैरे, ती भाकरवडी आणि झोपायचं. उद्या सकाळी बघूया जमलं तर किल्ला बघायला किंवा ते स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला म्हणतोय. पण बघू कसं होतंय. सगळं होतंय हो, पण ते पैशाकडनं आम्हाला करायचं तर काय ढीगभर सगळंच आहे हो. तर पैसे जरा फायनान्स जरा आमचा कोण झाला अशा तर मित्रांनो, आजचा घडलेला किस्सा म्हणजे आम्हाला एक सापडला होता मोबाईल. आमच्या विश्ल्याला सापडला तो मोबाईल. ते बेनं फोनवर बोलत होता आणि त्याला फोन रात्रीच्या अंधारात पण कुठनं दिसला कोणाच ठाऊक बेनेला. फोन लावल्यानंतर म्हणते जातो इतकं, नाहीतर आमच्या ईदीला देतो 2000 रुपये तरी येतील. तर आम्ही म्हणलं आपण कोल्हापूरची आपली ती संस्कृती नाही, त्या मेंबरला फोन लावायचो का त्याच्यात बॅलन्स बी नव्हता. ते बी किती गांडो असेल. आम्हाला भेटल्यानंतर आम्हाला म्हणते माझ्या हॉटेल वगैरे ते नाही, सगळं आहे. आम्हाला भेटला असतील कदाचित, नो प्रॉब्लेम. विषय तो नाही. विषय हा आहे की आम्ही त्याचा मोबाईल, त्याचा फोन आला, त्यानं त्याच्या मोबाईल मित्रावरून फोन केला आणि फोन केल्यानंतर त्याला एका जिथं मी राहतो तिथं बोलवून त्याला त्याचा फोन आम्ही परत केला कोणत्याही मोबदल्याशिवाय. तर मित्रांनो, तुमच्यासोबत जर असा कुठला प्रकार प्रसंग घडला तर तुम्ही त्या मेंबरचे वस्तू किंवा काय असेल ते पाकिट, मोबाईल आणि काही गोष्टी असतील सापडल्या तर त्या परत करा. हो, मिळतील तुम्हाला त्याच्यातून 4 पैसे. पण त्या मेंबरची जी मेहनत आहे किंवा त्याच्यात ते जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत किंवा काय आणखी आता त्या जसं या फोनवाल्या मेंबरचं सगळे डॉक्युमेंट्स वगैरे जे काय होतं ते महत्त्वाचं होतं म्हणलं आणि मग आम्ही त्याला त्याचा फोन परत केला. ठीक, व्हॅल्यू फोनची नाही, पण त्याला त्याच्या फोनपेक्षा आतमध्ये असणाऱ्या वस्तू किंवा ते डॉक्युमेंट्स म्हणा किंवा काय जे काय असेल ते त्याला महत्त्वाचं होतं. सो तुम्ही पण अशा काय प्रसंग घडला तर स्वतः तुम्ही पण देसी कोल्हापुरातली कुस्ती तू झोळा जाणारच काय उलटा पाय फिरवा गोष्टी कळते का मला धरला उलटा पाय लावला बस